आनंदी थांब, तो बोलतो आणि ती न थांबता आनंदाने हसत पुढे धावत असते. ते आता मेन्शनच्या फ्रंट बाजूला पोहोचलेले. तिथे आऊ आणि शालू उभ्या असतात. आनंदी मागे धैर्यकडे पाहत पुढे धावत होती. त्यामुळे ती आऊंना धडकते. आनंदी थांब, धैर्य बोलतच असतो तर ती त्या अगोदरच आऊंना धडकते. नशीब शालू आऊंना सावरते म्हणून आऊ पडता पडता वाचल्या. काय ग आनंदी, एवढी का खुश आहेस? आम्हाला पण कळू दे तुझ्या खुशीचं कारण. आऊ बोलतात तिला. आऊ आणि शालू आता एकमेकींकडे पाहत हसत आनंदीला चिडवू लागतात. नाही आजी, असं काही नाही, आनंदी म्हणते. तिचा चेहरा पाहण्यासारखा झालेला, तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला, धैर्य मागेच उभा राहिलेला. आनंदीचा धक्का आऊला लागला त्याचवेळी तो जागीच थांबलेला. आता हळूवार पावलं टाकत तिच्याकडे पाहून गालात हसत त्यांच्याजवळ येतो. म्हणतो, आऊ, मी सांगू आनंदीच्या खुशीचं कारण? तशी आनंदी मोठे डोळे काढून धैर्यकडे पाहू लागली. हलकीच मान हलवून नाही बोलली, इशाऱ्यात ती त्याला. तोही सांगतो ना, खाणाखुणा करत मुद्दामच तिला चिडवत म्हणाला. त्या दोघांकडे पाहत आऊच म्हणाल्या, धैर्य यांना घरी सोड, आता खरंच खूप उशीर झालाय. मी उद्या आनंदीच्या बाबांना भेटायला आनंदीसोबत गावी जाणार आहे आऊ. धैर्य आऊंना म्हणाला. ठीक आहे, जा तू, काही प्रॉब्लेम नाही, पण आता लवकर निघ, त्यांना घरी सोड. हो आऊ, बोलून तो पार्किंगच्या दिशेने जाऊ लागला. तेवढ्या वेळात त्या दोघी आऊच्या रूममध्ये जाऊन त्यांची पर्स घेऊन आल्या. आऊंना नमस्कार करून येतो आजी बोलून दोघीजणी आता कारमध्ये बसतात. शालू आनंदी कारमध्ये मागे बसतात. तिने पुढे बसलेलं आवडलं असतं त्याला, पण आता शालू एकटीच मागे बसणार म्हणून तो काही न बोलता शांत राहतो. आऊंना टाटा बाय बाय करून त्या निघतात. धैर्य काही वेळातच आनंदीने सांगितलेल्या ॲड्रेसवर पोहोचतो. त्या कारमधून उतरतात. तुम्ही येताय का घरी? आनंदी थोडं अडखळत विचारते त्याला. मनात चालू असतं तिच्या, हे खरोखरच आले तर आपली रूम किती छोटी आहे, यांना बसायला साधी खुर्चीही नाही रूममध्ये. पण तो नाही, नको, आता खूप लेट झालंय बोलतो तिला. तेव्हा तिला मनातूनच खूप बरं हायसं वाटतं. आनंदी, शालू येतो मी बोलून तो तिथून निघून जातो. शालू तिथेच आनंदीला पकडून गोल गोल फिरवू लागते. शालू, काय करतेस तू? घरी तर चल पहिली. अगं आनंदी, तुझ्यासाठी मी खूप खुश आहे. माझा विश्वासच बसत नाही, बॉस तुझ्यावर प्रेम करत आहेत ते. तशी तू सुंदर आहेसच, पण इतका हँडसम बॉस तुझ्यावर किती किती तो फिदा आहे. त्याचा जीव ओवाळून टाकतोय तो तुझ्यावर. शालू म्हणाली, तू खूप लकी आहेस. तुझ्यावर बॉस खूप प्रेम करत आहेत. त्यांचं तुझ्यावरचं आतोनात प्रेम त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसतं. मला सांग, तू किती प्रेम करतेस त्यांच्यावर? त्यांना बोलून दाखवलंस का तूही त्यांच्यावर प्रेम करतेस ते? अशा वेळी तरी शांत बसून राहत जाऊ नकोस, नाहीतर समोरच्या व्यक्तीला काहीच कळणार नाही तुझ्या मनातलं. आनंदी आता पर्समधून चावी काढून कुलूप खोलत असते. तू अशी गप्प का? बोल ना माझ्याशी. बॉसला सांगितलं का तू? तू त्यांच्यावर खूप जास्त प्रेम करतेस ते? तशी आनंदी शालूकडे पाहून हसली. दरवाजा उघडून म्हणाली, चल आत, आधी नंतर बोलू आपण. हो येते, पण तू सांगणार आहेस मला सगळं? हो सांगते म्हणते ना मी बाई तुला. तुला नाही सांगणार तर कोणाला सांगेन मी? आनंदी दाराची कडी लावत म्हणाली. आता आलीच फ्रेश होऊन बोलून ती बाथरूममध्ये गेली. अरे यार, ही आनंदी आता खूपच जास्त भाव खाते. बॉससोबत लग्न होणार आहे मॅडमचं, मग भाव तर खाणारच ना, शालू म्हणाली. शालू, असं काही नाही, मी सांगते तुला सर्व. त्याआधी तूही फ्रेश हो, नाहीतर काही सांगणार नाही तुला मी, आनंदी म्हटली तिला. बरं बरं, मी होते फ्रेश, वेटिंगमध्ये बाहेर उभी आहे, तू लवकर आवर, शालू म्हणाली. दोघेही काही वेळाने जमिनीवर अंथरूण टाकून त्यावर पडून होत्या. आनंदी शालूला सर्व सांगत असते आणि शालू एक्साइट होऊन सर्वच ऐकत असते. शालू, उद्या मी यांच्यासोबत गावी बाबांना भेटायला जाणार आहे. हे म्हणालेले मला तूही चल आमच्यासोबत. काय बॉस असे म्हणाले? शालू विचारते. हो शालू, ती म्हणाली. हाय हाय मै मर जावा, त्यांच्यासोबत काय? हे काय? तू तर बॉसची अगोदरच बायको असल्यासारखे बोलतेस. गप ग शालू, काही काय बोलतेस? तू सांग ना मग कसं बोलायचं असतं? बोलायचं असंच म्हणत शालू आनंदीकडे पाहून हसत असते.
सांग, तुझा हा नाजूक मंजूळ आवाज ऐकूनच बॉसच्या हृदयाचं पाणी पाणी होत असेल. मला तर वाटतं तुझ्यापेक्षा त्यांना तुझ्या आवाजाची भुरळ पडून ते तुझ्या प्रेमात पडले असतील. सांग सांग आनंदी, खरं आहे ना हे? शालू आनंदीला चिडवण्याची एकही संधी सोडत नव्हती. मला झोप आले बोलून आनंदी तिच्याकडे पाठ करून झोपते. खूप उशीर झालेला असतो त्यामुळे शालूलाही झोप आलेली. दोघेही झोपून जातात. इकडे धैर्य घरी त्याच्या रूममध्ये बेडवर पडून होता. त्याला तिच्या विचारात झोपच येत नव्हती. त्याच्या नजरेसमोरून तिचा चेहरा हटतच नव्हता. कधी उजळतंय आणि मी तिच्याकडे जातोय असं झालेलं त्याला. तो तिच्या विचारात उशिरा केव्हा तरी झोपला. अलार्म लावलेला मोबाईलमध्ये त्याने तो वाजताच सकाळी लवकर जाग आली त्याला. तो उठताच त्याच्या लक्षात आलं त्याला आनंदीला भेटून सोबत गावी जायचं आहे ते. तो पटकन फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेला. काहीच वेळात फ्रेश होऊन तयार होऊन तो आता कारमध्ये होता. तिचा नंबर पहिलाच त्याच्याजवळ होता. त्याने तिला कॉल नव्हता केला कधी. आता तो काल तिला सोडलेलं तिथे पोहोचलेला. तिला कॉल केला त्याने. हॅलो म्हणाला. आनंदी, मी आलोय, तू तयार आहेस का? हो हो, मी तयार आहे, मी आलेच, ती म्हणाली त्याला. ती पटकन एकटीच खाली आली. तू एकटीच आली? तिला एकटीला पाहून त्याने विचारलं. तो कारमधून उतरलेला. तिने साधाच पंजाबी ड्रेस घातलेला, पण तिचं ठिकठिकाणी पाहिजे तिथे बरगतच शरीर पंजाबी ड्रेसमध्ये बांधेसूद आकर्षक दिसत होतं. खूप छान दिसतेस आनंदी तू, तो म्हणाला तिला. तिने हलकंच हसून त्याच्याकडे पाहिलं आणि थँक्स म्हणाली ती त्याला. चल बस म्हणत त्याने तिच्यासाठी कारचा पुढचा दरवाजा उघडला. ती त्याच्याकडे पाहत, मी मागे बसते, पुढे नको म्हणाली त्याला. मी तुझा ड्रायव्हर आहे का आनंदी? तो लगेच म्हणाला. हा, काय बोललात तुम्ही? ती म्हणाली. मी तुझा ड्रायव्हर आहे का? तो पुन्हा म्हणाला. तिचा गोंधळलेला चेहरा पाहून त्याला समजलं आनंदीला काहीच कळलं नाही वाटतं. तो तिला म्हणाला, आता चल बस लवकर. हो हो, बसते म्हणाली ती आणि काही न बोलता शांततेत मुकाट्याने बसले. तोही ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. बराच वेळ दोघे एकमेकांशी काही न बोलता शांत बसून होते. मग ती चुप्पी तोडत तोच म्हणाला, तुला काहीच बोलता येत नाही का? का, काय झालं? तिने विचारलं. तुझी मैत्रीण शालू का नाही आली तुझ्यासोबत? ती म्हटली मला, मी कशाला उगाच तुमच्या दोघांमध्ये कबाब में हड्डी काय, असं म्हणाली ती. तो हसतच विचारतो तिला, बघ तुझ्या मैत्रिणीने आपला किती विचार केला, पण काय उपयोग, इथे माझ्या मॅडमच्या तर तोंडातून शब्दच फुटत नाही. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिच्या पाहण्याकडे नजरअंदाज करत विचारलं, आनंदी तुझे बाबा तयार होतील ना आपल्या लग्नाला? हो होतील, माझ्या सुखातच त्यांचं सुख आहे. त्यांना मला नेहमी आनंदी पाहायचं असतं. तुमच्यासारखा जावई का नाही आवडणार त्यांना? माझ्यासारखा म्हणजे कसा? त्याने तिचा शब्द पकडून तिला विचारलं. तुमच्यासारखा म्हणजे ती बोलणार होती, पण त्याआधीच तिची नजर त्याच्या चेहऱ्यावर पडली. तो तिच्याकडेच पाहून गालात मिश्किल हसत होता. सांग ना आनंदी, माझ्यासारखा म्हणजे कसा? त्याने पुन्हा विचारलं तिला. नाही, काही नाही बोलायचं मला, ती म्हणाली आणि खिडकीतून बाहेर पाहू लागली. मनात आता काय सांगू मी यांना, ती विचार करत होती. ती काही बोलत नाही म्हणून तो समोर पाहून कार चालवत होता. ती हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहत असते. त्याचा शांत चेहरा तिला खूपच आकर्षक दिसत होता. त्याचं ते लांब टोकदार नाक, त्याच्या चेहऱ्यावरची हलकी बारीक बियर्ड, जाड भिवया, उंच कपाळ ती निहाळत होती. तेव्हाच त्याचा तीक्ष्ण धारदार आवाज तिच्या कानावर पडला. मला फक्त पाहतच बसणार आहेस की काही बोलणार आहेस तू माझ्याशी? तशी ती भानावर येऊन एकही शब्द न बोलता खिडकीतून बाहेर पाहू लागते. तिला आपल्यामध्ये हरवलेलं पाहून त्याला छान वाटतं. काही वेळाने तो कार एका हॉटेलसमोर उभी करतो. तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते. चल उतर आनंदी, तुला भूक लागली असेल ना, आपण काहीतरी खाऊयात, बोलतो तो. भूक तर लागलीच होती तिला. ती काहीच न खाता निघालेली घरातून. ती काही न बोलता उतरते कारमधून आणि त्याच्या मागे त्याच्यासोबत हॉटेलमध्ये येते. त्याने फक्त त्याच्यासाठी कडक चहा मागवला आणि तिला विचारत होता, काय खाणार तू? त्याने फक्त चहा मागवलेला पाहून ती कन्फ्यूज झाली. मी काही मागू की नको खायला असं? हे फक्त चहा घेणार आणि मी यांच्यासमोर खात बसतो, त्यापेक्षा मी चहा मागवते मलाही, ती मनात विचार करते. मला चहा हवाय, ती बोलते त्याला. तसं तो भिवया जुळवून तिच्याकडे पाहतो. नाश्त्याची वेळ होती म्हणून तो तिच्यासाठी चहासोबत मिक्स पिठाचे थालीपीठ मागवतो.
वेटरने त्यांच्या टेबलवर चहा आणि थालीपीठ आणून ठेवल्यावर तुम्ही नाही खाणार ती विचारते त्याला. नाही, नको मला. तू खा, पोट गच्च भरलेलं असेल तर. ड्रायव्हिंग करताना झोप येईल मला, तो बोलला. थोडं खा, ती म्हणाली त्याला. तू भरवणार असशील तर थोडं खाईल, तो मुद्दाम म्हणतो. ती आजूबाजूला पाहत तुम्ही म्हणते त्याला. तो चहा पीत काही न बोलता तिच्याकडे पाहत असतो. आता ती एक तुकडा थालीपीठाचा हातात घेऊन त्याच्या तोंडासमोर पकडते तसा तो तिचा हात पकडून तो घास तिच्या नजरेत पाहत खातो. तिच्या बोटांना मुद्दाम त्याच्या ओठांचा स्पर्श करतो आणि तिच्याकडे पाहतच असतो. ती त्याच्याकडे पाहून खाली पाहते आणि खाऊ लागते. त्याचं चहा पिऊन झालं तसा त्याने कोणाला तरी कॉल केला आणि तो कॉलवर बोलू लागला. आता तिचाही नाश्ता करून झाला तसे ते दोघे पुन्हा कारमध्ये बसले. त्याची कार तिच्या गावाकडच्या दिशेने वेगाने रोडवरून धावत होती. बराच वेळ जागी होती ती, पण आता तिचा डोळा लागतो. ती झोपते. तो एक नजर तिच्याकडे पाहून स्वतःशीच बोलतो, झोपलीही. काही वेळाने ते पोहोचतात तिच्या गावी. तो आनंदी तिला आवाज देऊन जाग करतो. तशी ती उठते लगेच. खिडकीतून बाहेर पाहत म्हणते, आपण पोहोचलो सुद्धा. हो, पोहोचलो, तो म्हणतो. ती पाहते कार तर तिच्या घराशेजारीच येऊन उभी होती. हे कसं शक्य आहे? एवढ्या कमी वेळात रोड कसा झाला माझ्या घरापर्यंत? ती विचार करत होती. काय झालं आनंदी? कसला विचार करतेस? त्याने तिचा चेहरा न्याहाळत विचारलं तिला. मी इथे गावात नव्हती त्याला काहीच कालावधी झालाय. एवढ्या लवकर रोड कसा काय बनला? ती म्हणाली. बनवला असेल. चल उतर. तुला तुझ्या बाबांना नाही भेटायचं का? तो म्हणतो. हो, भेटायचं आहे. बोलून ती उतरली. तिच्या अंगणात येऊन तिने तिच्या बाबांना बाहेरूनच आवाज दिला. बाबा, मी आले. तुमची आनंदी. आले बाबा. तसे बाबा लगेच घरातून बाहेर आले तिचा आवाज ऐकून. आनंदी बाळा, आली तू? बोलत ते तिच्या जवळ येऊ लागले. ती लगेच तिच्या बाबांना धावत जाऊन बिलगली. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत त्यांनी धैर्यकडे पाहिले. त्यांनी ओळखलं त्याला. धैर्य तू? ते बोलले. हो बाबा, मी बोलतो तो आणि त्यांच्याजवळ येऊन त्यांना वाकून नमस्कार करतो. सुखी राहा धैर्य. बाबा त्याला आशीर्वाद देतात. बाबा, आपला वाडीत रोड कधी झाला? काही दिवसांपूर्वी झाला. आनंदी बाबांनी धैर्यकडे पाहून म्हटलं तिला. बाबा, तुम्ही एवढे चांगले कपडे कधी खरेदी केले? तिने त्यांच्याकडे पाहत विचारलं. बाबा म्हणाले, आनंदी बाळा, आत्ताच आलेस ना तू? तुझा आधी तोंडावरून पाणी घे आणि धैर्यांना घेऊन आलेस तू तुझ्यासोबत इथे. मग अशीच माझ्याशी बोलत बसणार आहेस का? नाही बाबा, बोलून ती आता घरात जाऊन धैर्यासाठी प्यायला पाणी घेऊन येते. धैर्य पाणी पिऊन तिथेच बाबांसोबत बोलत बसतो. आनंदी आतमध्ये पटकन कामाला लागून त्या तिघांसाठी स्वयंपाक बनवते. ती जेवणाची पातेली आतल्या रूममध्ये आणून ठेवते आणि त्या दोघांना जेवायला बोलवते. तसे ते दोघे जेवायला येऊन बसतात. बाबा, तुम्हाला मान्य आहे ना आमचं लग्न? धैर्य विचारतो बाबांना. हो धैर्य, तुम्हाला एकमेकांना तुम्ही पसंत आहात तर मी तयार आहे तुमच्या लग्नासाठी. ते ऐकून धैर्य आणि आनंदी दोघे खुश होतात. धैर्य आणि बाबा बाहेर बसून बोलत होते तेव्हाच धैर्याने बाबांना विचारलेलं. आता फक्त आनंदीसाठी तो बाबांना तिच्यासमोर विचारत असतो. त्यांच्या लग्नासाठी बाबांची सहमती आहे हे ऐकून आनंदी तर खूपच खुश झाली. ती त्याच आनंदाने गालात गोड हसत त्या दोघांची ताटं बनवत असते. मी बाहेर वाऱ्यावर जेवतो आनंदी. बोलून बाबा त्यांचं ताट उचलून बाहेर जाऊन बसतात. आनंदी, बाबांनी आपल्या लग्नाला त्यांची मान्यता दर्शवली आहे. धैर्य म्हणतो. मला माहिती होतं बाबा नाही बोलणारच नाही. ती म्हणाली. तुम्ही काय सांगितलं माझ्या बाबांना? बाबा लगेच माझं लग्न तुमच्यासोबत लावून द्यायला तयार झाले. ते काय म्हणजे? मी खूप प्रेम करतो आनंदी तुझ्यावर, हेच सांगितलं मी तुझ्या बाबांना. तशी ती शांत होऊन जेवणाचं ताट त्याच्यासमोर सरकवते आणि तिच्यासाठी ताट बनवायला घेते. आनंदी, तो तिचा हात पकडत म्हणतो. ती त्याच्याकडे पाहू लागते. आपण दोघे एकाच ताटात जेवूयात ना प्लीज? काय? ती आश्चर्याने म्हणते. हो, मला तुझ्यासोबत एकाच ताटात जेवायचं आहे, तो हट्ट करत म्हणतो तिला.
ती काय बोलताय? बाबा आहेत बाहेर. त्यांनी पाहिलं तर ते काय विचार करतील आपल्याबद्दल? बाबा नाही येणार पाहायला आपल्याला. बरं मला जेवण तुझ्या या नाजूक हाताने. तो तिचा हात हातात घेत म्हणाला. तो तिच्या नजरेत पाहत असतो. ती ताटातील घास उचलून त्याला भरवते. तोही त्याच्या हाताने तिला घास भरवतो. दोघे एकमेकांना जेवण भरवतात. त्यांचं जेवण होतं. तरी धैर्य बाहेर जात नसतो. थांब ना थोडा वेळ बोलूयात. ती भांडी उचलत असते तर धैर्य तिला बोलतो. आनंदी त्याला हाताला धरून बाहेर जा, बाबांसोबत गप्पा करत बसा बोलते. आता जातो बाहेर, पण संध्याकाळी तू मला फिरायला घेऊन जाणार आहेस? तो बोलतो. हो, ती बोलते. फक्त हो नाही, हो नको बोलूस, मला प्रॉमिस कर. तो बोलतो. हो प्रॉमिस, ती बोलते. पण आता तुम्ही बाहेर जाऊन बसा. किती वेळ झाला तुम्ही आत माझ्यासोबत आहात? बरं नाही वाटत. ती इवलासा चेहरा करत प्लीज बाहेर जा त्याला रिक्वेस्ट करत म्हणते. तो जातो बाहेर बसायला. तिच्या जवळून निघून संध्याकाळ होताच आनंदी चल आपण फेरफटका मारून येऊयात बाबांसमोरच तो बोलतो तिला. तशी ती मोठे डोळे काढून त्याच्याकडे पाहू लागते. तसं करून ती त्याला शांत बसायला सांगत होती. यांना काही वाटतं की नाही? बाबांसमोर कसं हे पटकन बोलू शकतात? फिरायला जायचं का? ती काहीच बोलत नाही. ते पाहून तो बोलतो. बाबा, आनंदीने मला प्रॉमिस केलेलं दुपारी ती मला संध्याकाळी तुमच्या आजूबाजूचा परिसर फिरायला घेऊन जाईल असं, आणि आता नाही घेऊन जात. खूपच खडूस आहे तुमची आनंदी. बाबा हसून म्हणतात. आनंदी जा, धैर्यला आपली वाडी दाखव. अहो बाबा, पण मला कामं आहेत घरात, ती तू नंतर आल्यावर कर. धैर्यला कंटाळा आलाय दुपारपासून एका जागेवर बसून. तो फिरून आल्यावर त्याला थोडं बरं वाटेल. बरं ठीक आहे, जाते मी. त्यांना घेऊन फिरायला बोलून ती त्याच्यासोबत घराबाहेर पडते. त्याच्या घराशेजारीच असणाऱ्या दुसऱ्या डोंगरावरती त्याला घेऊन जाते. तो थापा टाकत होता आणि तीही डोंगर चढून थापा टाकत असते. त्या दोघांनाही थापा लागलेला. आता थापा टाकणाऱ्या आनंदीकडे पाहून धैर्य म्हणाला. थांब आनंदी, बस. आता पुढे नको जायला. तशी ती थांबली. तो तिच्याकडे पाहत होता. वाऱ्यावर बेधुंद उडणारे तिचे मोकळे केस पाहून तो तिच्या जवळ जात तिचे केस हाताने तिच्या कानामागे सारतो. तिचा चेहरा ओंजळीत धरतो. आता आनंदी तर डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहतच राहतो. त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्यापासून इतका जवळ होता की तिने श्वास घेतला तरी त्याला जाणवेल. आनंदी श्वास रोखून त्याच्याकडे पाहत होती. धैर्य तिचा चेहरा न्याहाळत होता. त्याची नजर आता तिच्या गुलाबी स्ट्रॉबेरी सारख्या ओठांवर अडकली होती. त्याला तसं पाहून आनंदीने ओठ आवळून धरले. धैर्य हलकेच हसत तिच्या ओठांवर ओठ टेकवण्यासाठी पुढे झुकत होता तर आनंदी मागे मागे जात होती. धैर्याने तिच्या पाठीवर एक हात आणि मानेवर दुसरा हात ठेवत तिला स्थिर केलं. आनंदी अजूनही ओठ आवळून पापण्यांची उघडझाप करत त्याच्याकडे पाहत होती. धैर्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले तसं त्याच्या हलक्या स्पर्शाने आनंदीने डोळे बंद केले. धैर्याने एक एक करून तिच्या दोन्ही डोळ्यांवरून ओठ टेकवले. तिच्या गालावरून तिला हलके हलके किस करत होता तो. त्याच्या हलक्या बियर्डने आनंदीला गुदगुल्या होत होत्या, पण तिने डोळे न उघडता ते गच्च बंद केलेले. धैर्याने आता तिच्या नाकाच्या शेंड्याचा हलकासा चावा घेतला. तसं आनंदीने खाडकन डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. त्याने एका क्षणाचा विलंब न करता तिच्या ओठांना त्याच्या ओठांच्या ताब्यात घेतलं. हळुवारपणे तिच्या ओठांना कुरवाळत धैर्य तिच्या ओठांच्या धुंदीत अडकला. आनंदीने त्याच्या छातीवर ठेवलेले तिचे हात कधी त्याच्या केसांमध्ये फिरवू लागली हे तिलाही कळलं नाही. आता तिच्या ओठांमधून मोहक हुंकार बाहेर पडू लागले तसा धैर्य आणखीनच शहारला. तो तिच्या ओठांना आता पॅशनेटली किस करू लागला. ती त्याला समरस होऊन प्रतिसाद देत त्याच्या केसात मानेवर हात फिरवत होती. तिच्या ओठांचं मनसोक्त रसपान करून धैर्याने तिला आता मिठीत आवळून घेतलं. आय लव्ह यू आनंदी, आय लव्ह यू सो मच. धैर्य हलकेच तिच्या कानाशी गुणगुणत तिच्या नाजूक मानेवरून ओठ फिरवत होता. आज धैर्याने पुन्हा त्याचं प्रेम कबूल केलं. ते ऐकून आनंदी त्याच्या मिठीत स्तब्ध झाली. निळ्या आकाशाखाली नटलेल्या धर्तीवर निसर्गातल्या निखळ पवित्र ठिकाणी त्याच्या भावना तिच्यासमोर व्यक्त केल्या त्याने. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी फक्त खूपच खरं प्रेम आणि प्रेम होतं. आता बराच वेळ ते दोघे एकमेकांच्या मिठीत होते. आनंदी खूप छान वाटतंय या निसर्गरम्य वातावरणात. तो तिला मिठीत घट्ट आवळत म्हणाला.
बाबा वाट बघत असतील आपली. खूप वेळ झालाय आपल्याला घराबाहेर पडून. घरी जायला हवं आता, ती म्हणाली. तसा तो तिच्यापासून बाजूला होऊन तिच्याकडे पाहून गोड हसला. ती मात्र त्याच्याकडे पाहायलाही खूप लाजत होती, कारण काही वेळापूर्वी ती तिच्याही नकळत त्याच्या प्रेमाच्या नशेत धुंदीत बेधुंद होऊन हरवलेली. ती आता खाली मान घालून उभी होती. तो तिचा हात पकडून चल जाऊयात घरी म्हणाला तिला. ती त्याच्या स्पर्शाने शहारली. तो तिच्या जवळ असल्याने भारावून गेलेली ती. खूप भारी वाटत होतं तिला. जग जिंकल्यासारखं फिलिंग येत होतं या क्षणी तिला. तो तिच्यासोबत तिच्या हातात त्याचा हात गुंफून चालू लागला. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. धन्यवाद.